राज ठाकरेंच्या एकीबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे। दोन्ही भाऊ त्याबाबत सकारात्मक संकेतही देत आहेत, पण युतीची गाडी काही पुढे सरकत नाही। तर दुसरीकडे मनसेच्या एका नेत्याचे आणि राणेंचे वाद सुरू झालेत आणि या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा एक नेता त्यांच्या भेटीला गेलाय आणि म्हणूनच ठाकरेंचं जुळेना आणि नेते मदतीला अशी कुजबूज सध्या रंगली। पाहूयात। मनसैनिकाच्या मदतीला ठाकरेंचा शिवसैनिक, ठाकरेंचं अजून जमेना, नेते मात्र मदतीला। दानवेंनी घेतली प्रकाश महाजनांची भेट। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्रित येणार का यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। तर दुसरीकडे मात्र मनसेच्या नेत्याचा आणि भाजपच्या नेत्याचा वाद पेटलाय। असं सगळं असताना मनसेच्या नेत्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ठाकरेंचे नेते अंबादास दानवे धावून आले। नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यातील वाद मिटायचं नाव घेत नसताना अंबादास दानवे यांनी मात्र प्रकाश महाजन यांना साथ दिली। राणे कुटुंबियांनी प्रकाश काकावर टीका टिप्पणी केली, धमक्या दिल्या आणि मग त्या धमक्यांना सुद्धा प्रकाश काकांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं आम्हाला त्या चांगलं वाटलं। कारण प्रकाश काका आता 70-72 वर्षाचे असताना तरुणांना लाजवल अशा पद्धतीने त्यांनी दंड थोपटले, तर मला वाटतं आम्हा तरुणांना तो आदर्श घेतला पाहिजे म्हणून भेटायला आलो। दोन्ही ठाकरे एकत्र नाहीत, त्यांच्या एकीच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र दोन्ही ठाकरेंचे नेते एकमेकांच्या पाठीशी उभे राहत आहेत। विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे आमचे वैयक्तिक संबंध आहेत आणि ते एक अत्यंत चांगले नेते आहेत, त्याच्यामुळे ते जनतेच्या सुखदुःखाला धावून जातात। त्यांना वाटलं बा की काय प्रकाश काकाला त्रास झाला म्हणून मला भेटायला, मला आनंद वाटला ते भेटायला आले। त्याच्यामुळे त्यांचं भेटायला येणं आमचा हा ऋणानुबंध आहे, ते तुटणार नाही। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीबाबत महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे। दोन्ही भाऊ त्याबाबत सकारात्मक बोलले देखील आहेत, पण ही एकीची गाडी काही अद्याप पुढे सरकलेली नाहीये। त्यातच आता मनसैनिकाच्या मदतीला ठाकरेंचा शिवसैनिक धावून गेल्यानं नवी कुजबूज सुरू झाली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजन यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या सोबत उभं असल्याचे या ठिकाणी सांगितलं। राजकारण बाजूला ठेवून आमची ही भेट आहे असं त्यांनी बोलून दाखवलं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।